हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना शॉक बसला असतील, ही अशी कुठल्या झाडाखाली वगैरे बसली आहे वेड्यासारखी. तर मी आली आहे माझ्या गावी फायनली. खूप जास्त स्ट्रगलनंतर होऊ नये कॅन्सल येणार करून फायनली आलेली आहे मी माझ्या गावी. आणि मी माईक लावून बोलते कारण सगळे झोपले आणि मी माझ्या गावी आलेली आहे 7 वर्षानंतर. सो मी तुम्हाला माझं घर दाखवते. वेट, हे आहे माझं घर आणि मस्त घराच्या बाहेर चेअरवर मी आता बसलेली आहे एकांतात. मस्त एन्जॉय करते, आवाज येत आहेत ते. तर म्हटलं आजपासून व्लॉगिंग चालू करते. काल आलेली आहे मी. काल आम्ही पूर्ण दिवस साफसफाई आणि रेस्ट करण्यामध्ये घालवला कारण आमची गाडी चालली दुपारी. सो आता थोडासा टाईम स्पेंड करूया मस्तपैकी एकटं. सो चला. किती छान वाटतंय असं बसायला. आणि आई बघते की ही काय करते येण्यासारखी, बट मस्त वाटतंय. खूप दिवसांची इच्छा होती माझी असं येऊन बसायची. आई पण आली कंपनी द्यायला. कॅमेरा आहे तिथे, दिसलं नाही? आईचं म्हणणं की व्हिडिओ काढा पूर्ण. बाबांनी काय काय केलं. माझी आई झोपेतून उठली म्हणून जरा अशी दिसते. आम्ही पण सगळे छान वाटतंय ना. नको राहू दे, दिसत नाही एवढं त्याच्यात. इकडे इज इम्पॉर्टंट मराठी घरात. चला. आधी आता आम्ही मॉर्निंग वॉकला चाललो आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा स्वतःहून एवढा लवकर उठली आहे. आई या साईडला आहे, बस आली वाटतं. बट छान वाटतंय. वाव, तुला काय वाटतंय की आपण गावी आलोय? मी तर एवढ्या वर्षांनी आली आहे, तू तर नेहमी येते. कसं वाटतंय? अय्या कुठे घेऊन चालली आहे? चल मामाच्या बागेत. ते सांग. गावी मला खूप आवडतं आणि सगळ्याच जण आली बहिणी की खूप आवडतं. पण खूप छान वाटतं. आणि हे आहे माझ्या मामाची बाग. माझ्या आजोबांचं घर आहे तिकडे, ते दिसतंय का? तिकडे माझ्या आजोबांचं घर आहे. हो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे विहीर, जिथे आमच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत. आता इथे जास्त पाणी नाही आहे, मेमध्ये तर बिलकुलच पाणी नसतं. बट ही आहे आमची विहीर. मी आता कालपासून नाही आले इथे. मी डायरेक्ट समजलेलं व्हिडिओ करायला येईल तेव्हाच. पण आहे, बऱ्यापैकी पाणी आहे थोडं. आणि ह्याच्यामध्ये कासवसुद्धा आहेत, हा ना. सो आता अजून काय काय आई दाखवते. आणि एवढं मस्तपैकी सनलाईट आलेली आहे, जी आपल्याला मुंबईला कधीच नाही भेटत पोरींना. आई आता फेवरेट गोष्टींकडे चाललेली आहे. आई व्लॉग आहे. हाय पिल्लूस, ये देखो कौन है. छोटे छोटे पिल्लूज आहे. ओ माय गॉड, केवढे मोठे आहेत बघ ते. आई आमची बघा. आई हे बघ, इकडून पण मला बघते वाकून. बापरे, केवढे सारे. हां, मी आत्ताच आलेत, कळलं. बघा माझी मम्मी कशी वेडी होते गावी आल्यावर. लोकांना वाटतं काय येते ना, या रिझनसाठी माझी मम्मी इथे येते, समजलं. मम्मीशी गप्पा मारते आणि त्यांची मम्मी बघते, ही काय कोण आली आहे.
आणि हे आहे आमचं जुनं घर जे आता रिनोव्हेशन होऊन नवीन झालेलं आहे. इथे आमच्या आजीचं घर होतं आधी आणि हे मामाने अजून एक बांधलेलं आहे घर. आणि आपण तिकडून आलेलो, समजलं? हां येस, आई उद्या दुसरी मॅक्सी घालून येणार आणि मग आपण व्लॉगिंग करायची. आता आपण व्लॉगिंग नाही करायची. आणि बघा बघा खतरो के खिलाडी चाललेला आहे आमच्या घरी. ओ माय गॉड. आणि आता मी काय करू? मला इथे फोबी आहे. इथून मी पडली एकदा गटारामध्ये. पकड पकड, असं पकड. आणि आज सकाळीच माझी मावशी येणार होती, मोठी मावशी, काका आणि प्रफुल्लदादा आणि वहिनी. पण त्यांची गाडी थोडी लेट झाली असो, त्यामुळे ते संध्याकाळी किंवा दुपारपर्यंत येतील. आणि आम्ही काल आलेलो आहे. मी माझ्या आई आणि 3 मावशांसोबत आणि माझ्या बाबांसोबत आलेली आहे. आणि इथे चालू आहे कॉल, कारण इकडे या खांबाच्या इथेच रेंज भेटते. त्यामुळे तुम्हाला समजत असेल जर तुम्ही कोकणात राहतात तर. समजलं? वाव, चुम्मा. या कॅमेरा इथे येऊन एवढा चांगला भारी व्ह्यू देतोय ना मला, एक नंबर. चला आता लोक आली, बाय बाय. आता आपण आलेलो आहे बॅक टू गुरुकृपा. आलेलो आहे आपण घरी. जे खुशी होते, खुशी होते, खुशी होते, खुशी होते. माझी नात पण याच्यासाठी. हॅलो गाईज, आता आम्ही जातोय. कोणाकडे जातोय आपण? आता आम्ही उन्हातून जातोय म्हणून आम्ही असा अवतार गेलाय. मी लावलाय स्कार्फ, हिने तर स्कार्फच्या वर टोपी आणि प्लस टॉवेल, हात टॅन होते म्हणून. आणि ही बघा, ही तिसरी आमच्या सोबत. आणि आता आम्ही निमिषाचा रिझल्ट बघण्यासाठी एवढा स्ट्रगल करून जातोय. नाही तर आम्ही नाही एवढ्यात बाहेर येणार नव्हतो आम्ही, पडलो नसतो. पण ठीक आहे, रिझल्ट चांगला ना. निमिषाला मारेल तुला काय हो. आम्ही हिने तर गॉगल पण लावलाय, मला तर दिसत पण नाहीये त्याच्यातलं काय. फायनली आहे इथे आहे. आम्हाला वाटलं सकाळसारखी नाही आहे. ही बघा किती चिल मध्ये बसले बघा. फोटोवर टाकणार मी तुझी स्टाईल. हाय, ही पण हाय. या आता फायनली मी निघाली आहे रिटायरमेंटची व्हिडिओ अपलोड करून. 2 तास व्हिडिओसाठी बसलेली अपलोड करायला. आणि माझे भाऊ आणि वहिनी आणि मावशी आणि काका आलेले आहेत. विचारांना भेटली पण नाही आहे मी, बट आता जाऊन बघू. आला जेवायला बसलेले आहेत. दिसतच नाही याच्यात कोण. हा, डेंजर. हाय, कसं वाटतंय गाव? तिला काय खातो? 32 गाव नाही माहिती आहेत ना. मी 6 भाकरी खातो एका टायमाला. तू किती दिवस खाशील? 6 मधले आता मी चालली आहे माझ्या भाऊ आणि वहिनी आणि बाबांसोबत करवंद काढायला आणि खायला सेम. आणि बाबा काय काय दाखवत आहेत त्यांना. आपल्याकडे काय काय आहे, काय काय नाही आहे, काय काय लावायचं आहे आपल्याला. उन्हामध्ये फिरवता येत नसते, पण जाऊ दे, करवंद खाणार आहात. गावच्या सारखे बाबा आफ्रिकामध्ये असतात ना ते फुल जंगलामध्ये राहतात. हा, जंगल सफारी. बाबांचा लुक बघा. ओ, हातात कोयता. मी फुल ब्लॅकी होते आता. टॅन. इथे करवंदच पण दिसत नाही याच्यामध्ये जास्त. हे बघा करवंद. आमच्या वहिनी शिकतायत करवंद काढायला. बाबा त्यांना ट्रेनिंग देत आहेत. अंडर ट्रेनिंग. नवीन आहेत, जरा समजून. नवरा बायको करवंद काढताय. पटापट काढा, पटापट. आजोबांची कृपा है ना. आमच्या आजोबांची कृपा आहे म्हणून आम्ही खातोय. मी चप्पू दिसते ना.
भावाने आणि माझ्या बहिणीने एवढं करवंद आता मी खाणार आहे कारण मी व्हिडिओ काढत होती. हा तो पण नाचतो पाणी. वहिनीना आमच्या आवडलेलं आहे. कसं वाटतंय वहिनी तुम्हाला? मस्त. फणस फणस महाडेश्वरांचे फणस. त्यांचं कसं झालं? कोण आलंय बघायला? घेऊन जात नाही डॅडी येणार तुमच्या नंतर. झगडा नाही कर रहे काय दोस्तो? हा काय काय हो. इथे छोटे छोटे बेबीज आहेत आणि त्यांच्या मम्मी बघतायत कोण आलाय घ्यायला. बाबा बघतायत ते भाई. पाहायला काय त्या गोणीतने गहू भरवणार जबरदस्तीने. ह्यांच्या भाई मारामारी करू नका. हे सुख कुठे मिळते सांग. 10 मिनिटं राहायचं यांच्या बरोबर. किती बरं वाटतं 6 महिने राहशील. कसं वाटतंय तुम्हाला वहिनी? कसं वाटतंय तुम्हाला? आमचं गाव आवडतंय का? इथे पण आहे फणस तो बघ. आता आम्ही जातोय भटकायला. मूर्ख कुठला घाबरे. हा असंच करतो. हे सगळे असले भाव आहेत. दाखव. तू खा. वाव आपण खाऊया मसाला लावून. भेटणार नाही. असाच खायचा असा चावून. नाही रे गप. अरे मस्त लागतो. आता हे आमच्या वहिनी खाणार आहे. मी दोघं मॅचिंग झालोय आणि ही बघा वहिनी पाठी आहे जरा छान दिसतोय. निमिषा आम्ही तुला मिस करतोय थोडं पण करतोय. निमिषा खरंच करतोय. आम्ही मगाशी असं हसलो चांगलं जरा वाटायला म्हणून. हा नाही करत आहे तुला मिस. कसला लाल लाल टोमॅटो दिसतो. हेला ही माझी वहिनी आहे आणि हा माझा भाऊ आहे. बघा मारामारी बघा. हे लफडी चालली आहे इथे. मॅटर झालेला आहे खूप मोठा. माझ्यासोबत नाहीये कोण मारामारी करायला. हे आता मला फील होतंय. नको आहे मला मारामारी नाही करायची. हो चला आमदार झाले. अरे ती दिसतच नाहीये त्या फुलांमध्ये. हा दिसली. कमी असल्यामुळे स्पेशल बोकट्याने शोधून आणलेली. लेट मार्क असं सारं काही विसरायचं आणि मनसोक्त जगायचं. हे फक्त स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी. आजपर्यंत तुम्ही जीवनात जबाबदारीने सर्व कर्तव्य पार पाडलीत. निष्ठेने काम केलेला, सर्वांचा आदर केला, छोट्याला समजून घेतलं. कधी कधी फटके दिले, कधी तुमच्या शब्दाला धार आली, पण त्यासोबत मायेचा शब्दाचा आधारही आला. आज सेवानिवृत्त होताना इतकंच मनात वाटतंय की हा सोहळा तुमच्या निवृत्तीचा नाही तर सेवापूर्तीचा आहे. आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखसमृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा, पगारवाढीचा, एरियर्सचा आणि बोनसचा जावो आणि पेन्शनचा जास्ती डबल पेन्शनचा जावो. त्याचा हिशोब चुकू दे. हे स्वतः ऍड केलं त्याचा. ऑडिटरचा हिशोब चुकू दे आणि 4-5 बंडलं जास्ती येऊ दे. अशा सेवानिवृत्तीचा जावो. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. टाया. एक कार्ड स्पेशली भोगटे यांनी आणलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. सो आता आम्ही जातोय मंदिरामध्ये कारण निमिषाला 83% भेटलेत. सो मावशी पेढे वगैरे ठेवायला जाते. माणूस लागलं तुम्ही
लिहिलात ना तुम्ही जायचो हाय करा आजी हाय करा हाय करा हाय कर आणि त्या निसर्गाला सुद्धा आनंद होतो. सगळीकडे बघा हिरवळ पसरलेली असते आणि सगळी धरती एकदम हिरवीगार झालेली असते, जणू काय हिरवळ चालू पांघरलाय. बघा त्या निसर्ग रंगोटी सजावट कोण भीती रंगवता, कोण चित्रा काढता. बघा सगळीकडे एकदम आनंदी आनंद असतो आणि तो जो आपल्या कामात मस्त चातुर्मानी पण सगळे गाव. वहिनी ही इज लुकिंग लाईक अ वहिनी नाव. आता खरी वहिनी दिसते, तिला हळदी कुंकू वगैरे लावलंय ना सगळ्यांनी म्हणून. हा बघा हा असलाच.